ई ग सगळे कपडे घाण. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर गावाकडे आता उन्हाळ्यात म्हणजे फक्त काजू गोळा करणे आणि ऊसाची मशागत करणे, पाणी देणं, भरती देणे इतकेच आहे. त्याच्यामुळे सारखं सारखं तेच तेच बघायला मिळेल कदाचित. आणि हा आमचा शेताकडे जाण्याचा रस्ता आहे. इथून जायला 10-15 मिनटं तर लागतातच. काल ट्रॅक्टर जाण्यासाठी कुंपण काढलेलं होतं, ते पूर्णपणे आणि व्यवस्थित करून बांधून घेतलं. ट्रॅक्टरमुळे थोडीशी नासधूस वगैरे झालेली, ट्रॅक्टरमुळे थोडीशी नासधूस होतेच. आणि इथं जंगली जनावरांचा इतका सुळसुळाट आहे, त्याच्यामुळे शेतकरी आपापल्या परीने काहीतरी जुगाड करतच असतात. आम्हीसुद्धा असा काहीतरी जुगाड केलेला, पण काहीही फायदा झाला नाही. तासात पडलेल्या सगळ्या काजू आता वेचायच्या आहेत, नाहीतर पाण्यासोबत सगळ्या वाहून जातात. काल पाणी देण्यासाठी आलेलो, पण पाणी काही मिळालं नाही. त्याच्यामुळे फावडं हे इथेच ठेवून गेलेलो आणि आता बॅक टू वर्क. आणि खरं सांगायचं तर शेतातले कष्ट हे फक्त शेतकऱ्यालाच माहीत आहेत, किती स्ट्रगल आणि किती कष्ट करावे लागतात ते. आणि समर्थ असा काहीतरी जुगाड कधीतरी करतच असतो. टाईमपास. इथं त्यानं सगळ्या अशा काठ्या ठेवून बसायला वगैरे जागा केलेली. पाणी आल्यानंतर आम्ही व्यवस्थित पाणी वगैरे दिलं. आता नदीला वगैरे पाणी कमी आहे, त्याच्यामुळे खूप स्लो पाणी येत होतं. त्याच्यामुळे अख्खा दिवस आमचा फक्त पाण्यात गेला. हॅलो. चल झालं, पाणी बंद करूस लावू. सकाळी 8 वाजता आलेलो, आता वाजले 3-3:30. आणि सकाळपासून ह्या वावराला पाणी दिलं. हे असं, हे इकडं, आणि आता हे लास्ट तास. काल आम्ही खत घालून ट्रॅक्टरनं भरती दिली. दिवस लागला इथं शेताकडे वगैरे, आणि आज पाणी दिलं. आत्ता ओके झालं. 3:30-4 झालेत आता. सकाळी आम्ही 8 वाजता आलेलो आणि समर्थनं थोड्याशा काजू गोळा केल्या आणि आता तो तिथं गेला पाय धुवायला. वारं खूप सुटलंय. चल तो तिथं तिथे गेला हातपाय धुवायला. आणि आता मी जरासं झाडं वरती लावलेत, एकदम वरती टेकावर. आता तिथं थोडं जाणार आहे आणि तिथून गड दिसतोय, तुम्हाला दाखवतो. शी पाठीमाग ना. ई ग सगळे कपडे घाण. चल. तर मी आलो टेकावर इथं वरती, आणि इथं मी काजूची झाडं लावलेत. गेल्या वर्षी आम्ही वडवून घेतलो, प्लॉट वगैरे बसवून घेतलेत अशी. आणि आता ते आम्ही झाडं लावलेत, ते दाखवतो तुम्हाला. हे असे प्लॉट आम्ही ओढून घेतलेत गेल्या वर्षी, आणि थोडीफार झाडं घरातच तयार करून आम्ही कलमं लावलेत. ही अशी थोडीफार छान आहेत, थोडीफार मरलेत. आणि तिथं
दुसरे वडवून घेत आहेत आणि आम्ही असं वडवून घेतलं आहे सगळं. गेल्या वर्षी आम्ही 200 झाडं घरी रोपं तयार करून लावलेली. सगळीच जगलेत असं नाही, थोडी थोडी मेलेत. पण इथं एक आहे, तिथं एक आहे, ते तिथं एक आहे, हे इथं इथं आणि वरती पण आहेत एकदम वरती. गेल्या वर्षी आम्ही 200 झाडं लावलेली, त्यातली थोडीशी आहेत, थोडीशी मेली. या वर्षीसुद्धा मी थोडीशी कलमं तर करायला ठेवलेत एकदम वरती. आता झाडासाठी म्हणून छोटी छोटी पलाटं बसवलेली आहेत आणि हे बाजूचे कोणतरी वडून घेत आहेत. मी गेल्या वर्षी घेतलेलो, जंगल झाले पूर्ण वरती शेवटपर्यंत. तिकडं ती 2 पलाट आहेत. इथं थोडीफार आहेत, जगलेत मरलेत थोडीशी. हे अशी नवीन बांध वडवलेले असले तर मस्त झाडं होतात. आणि इथून हे असं दिसतंय, ते पाटणे गाव आहे. तिथं कलानंदी गड म्हणतात असं आहे. इकडे आजूबाजूला गावच आहेत आणि इथून असं दिसतंय सगळं. तिकडं एकदम तिकडं काजवेची झाडं आहेत आणि तो तिथं गड आहे. बरेचसे गड आहेत, कालानंदी गड, पारगड असे 2-3 गड आहेत. इथून छान दिसते. वाव. आणि तिथं तो समोर तिथं एकदम थांबलाय आणि एकदम खाली आमची लागण आहे ऊसाची. आणि इथं मी आता झाडं बघायसाठी आलेलो, अजून लावायचे आहेत, अजून थोडी रोपं तयार केलेली आहेत. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.